सांगली जिल्ह्यातल्या चालू असणारा गणेश उत्सव आणि मोहरम या अनुषंगानं कायदा सुव्यवस्था आणि पोलीस विभागानं करायचं नियोजन बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडनं मी सविस्तर सर्व आढावा गणपती बंदोबस्ताचा, होणाऱ्या विसर्जनाच्या दिवसाचा आणि मोहरमचा या ठिकाणी घेतला। जवळजवळ गतवर्षी जे सार्वजनिक गणपती बसलेले होते किंवा सार्वजनिक गणेशोत्सव ज्यांनी साजरा केला होता त्या मंडळांपैकी 50% जास्त किंवा 60-65% मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय। काही ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना इतर राबवलेली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि आमच्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी गणपती उत्सवाच्या खूप अगोदर लोकांच्या मध्ये जनजागृती केल्यामुळं लोकांच्या मध्ये छोट्या प्रमाणात घरगुती स्वरूपात गणेशोत्सव साजरा करावा ही भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्यामुळं या जिल्ह्यामध्ये गणेश मंडळांचा, गणेश भक्तांचा, गावांचा सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि काल गणेशोत्सव सुरू झाला पण कुठेही मोठ्या मिरवणुका नाहीत, घरगुती पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा झाला। नंबर 2, मोहरमचा सुद्धा सण याच दरम्यानच्या काळामध्ये आलेला आहे। जी कार्यपद्धती आपण गणेशोत्सवासाठी ठेवलेली आहे तीच कार्यपद्धती मोहरमच्या सणासाठी सुद्धा ठेवलेली आहे। जे सार्वजनिक पद्धतीनं मोहरमचे सण करायचे, भीतीचा कार्यक्रम मोहरमचा व्हायचा, त्या लोकांनी सुद्धा, मुस्लिम बांधवांनी सुद्धा आमच्या ह्याच्यामध्ये चांगला सहकार्य केलं, चांगला प्रतिसाद दिला। त्यांनी सुद्धा ते घरगुती साजरा करण्याचा निर्णय गणेशोत्सवाप्रमाणे घेतला। त्यामुळं फारसा ताण पोलीस दलावरती आमच्या सर्व या मिरवणुकांचा किंवा उत्सवाचा येणार नाही। तरी सुद्धा आमचं पोलीस दल सतर्क आहे। सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पूर्ण राज्यामध्ये मी आवर्जून सांगेन की गणेशोत्सव हा घरगुती पद्धतीने साजरा व्हावा, साध्या पद्धतीने साजरा व्हावा म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मुंबईतल्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी 1 महिन्यापूर्वी बैठक घेतली होती। आम्ही होतो त्या बैठकीला, ऑनलाईन बैठक झाली आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ मुंबईमधले जे सर्वात मोठं आहे आणि जे मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांचे जे पदाधिकारी आहेत मुंबईतले, त्या सगळ्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या वरती विश्वास व्यक्त केला। आपण जो निर्णय शासन म्हणून घ्याल तो सर्व मंडळ मान्य करतील की 1 महिन्यापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आपण जिल्ह्यातल्या, मी काल गणपती उत्सव सुरू झालाय पण 2-3 दिवस अगोदरपासून सगळ्या एसपीच्या बरोबर, सगळ्या रिजनल आयजींच्या बरोबर मी फोनवर बोलतोय। कुठेही मोठे उत्सव होत नाहीत, मोठे मंडप नाहीत, मोठं डेकोरेशन नाही, मोठे काय कार्यक्रम नाहीत, घरगुती पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा होतोय। की केवळ लोकांची सुरक्षा म्हणून आपण करतोय। गर्दी झाल्यामुळे संसर्ग वाढू नये, चुकून गर्दीत एखादा बाधित रुग्ण त्याच्यामध्ये असला तर सगळ्याच त्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये ही प्रिकॉशन घ्यायसाठी, त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून आपण यंदाचंच वर्ष हे आपल्याला अशा पद्धतीने साजरं करतोय। त्यामुळं सांगली जिल्ह्यातली लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती गणेशोत्सवाच्या निमित्तानं आणि मोहरमच्या निमित्तानं आमच्या पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांनी योग्य ठेवलेले, माझं स्वतःचं त्याच्यावरती लक्ष आहे। काही 2-3 बाबी अधिक सतर्क राहण्याच्या दृष्टीनं मी एसपींना आमच्या मीटिंगमध्ये आता सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे निश्चित सर्व गणेशोत्सवाची विधी आणि मोहरमचे सर्व कार्यक्रम सुरळीतपणानं साध्या पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आणि कोणत्याही पद्धतीनं संसर्ग फैलावायला वाव मिळेल अशा पद्धतीने होणार नाही, काळजीपूर्वक केले जातील असं आमचं नियोजन आहे। धन्यवाद।